संपूर्ण राज्यात चर्चेत असणारा मराठी बिग बॉस सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण याचे बारामतीतील मोढवे गावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। सूरज चव्हाणच्या स्वागतावेळी फुलांची उधळण करण्यात आली। यावेळी सूरज चव्हाण यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे। महाराष्ट्रात सर्वात गाजलेला मराठी बिग बॉस या बिग बॉसचा विनर बारामती तालुक्यातील मोढवे गावातील सूरज चव्हाण आज आपल्यासोबत स्वतः सूरज आहे। आपण सूरजशी बातचीत करू। सर्वप्रथम सूरज, लोकशाही मराठीकडून तुला शुभेच्छा। ग्रामीण मागेतला असताना तू बिग बॉसची ट्रॉफी मिळवली, कसं वाटतंय तुला? मला बरं वाटतंय, कारण खेड्यातला पोरगा आज बिग बॉसची ट्रॉफी जिंकतोय तर कुठला बी गरीब माणूस सक्सेसफुल होणार नसेल। सूरज, सर्वात प्रथम तू ज्यावेळेस बिग बॉस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस तुला त्या बिग बॉसच्या घरात नको वाटत होतं, तुझी जायची इच्छा नव्हती, असं काय झालं की तुला तिथं राहण्याची इच्छा झाली आणि त्या ट्रॉफी विषयी एवढं प्रेम निर्माण झालं? कसं झालं, मला लय लोकांनी फसवलंय तर मला वाटत होतं की ही बी खोटं बोलतात आणि लय फोन येतात ना फसवतात, टिंकर करतात, मला असं वाटत होतं। पण कसं आहे, त्यांच्यामुळेच आहे आज तुझं एवढं जल्लोषात तुझ्या गावात स्वागत झालं, डीजे लावला, तुझे डायलॉग विशेषतः त्या डीजे वरती ऐकायला मिळाले, कसं वाटतंय तुला एकंदरीत? डॉयलॉग म्हणजे माझ्या फॅन लोकांनी प्रेम दिलं म्हणून डॉयलॉग ती डीजेला वाजतात गाजतात, अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं चर्चा होती माझ्या डॉयलॉगची आणि माझी। बरं वाटतंय। तू एकंदरीत गरीब कुटुंबातून गेलेला आहेस आणि तुझे हे डायलॉग राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध झालेत। लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी तुझे जे काही खास डायलॉग आहेत ते एकदा तुझ्या शैलीत म्हणून दाखव। गोलीगत बुक्कीट टिंगुले स्कॉल लय बेकाला बुक्कीट टिंगुला आणतो गोलीगत, आता ती दिसायला लय खास त्यामध्ये बनवतो घास, आता तरी पिलो आज। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।